त्या घरामध्ये आजोबा होते. भाऊ वारल्यानंतर रात्री स्मशानामध्ये जाऊन त्यांचा हा एवढा हात तोडून घरी आणला होता. हो. एवढा पंजा इथून एवढा हात त्यांनी घरी आणून चूल असते ना गावी, हो. तर त्या चुलीच्या मागच्या बाजूला जी जागा होती ना, त्या जागेच्या तिथं त्यांनी तो हात पुरला होता आणि त्याच्याद्वारे ते काळी जादू करत असत. आज आपल्यासोबत आहेत संतोष आंबेडकर सर. तर आपण कुठेही वेळ न घालवता आपण त्यांच्या किस्स्यांकडे वळूयात. सर. नमस्कार. माझ्या जीवनामध्ये म्हणजे माझ्या बालपणी 8-9 वर्षाचा असताना अच्छा. घडलेली ही एक गोष्ट आहे, स्टोरी. माझ्या गावी मी, माझी आई आणि माझा लहान भाऊ अशा आम्ही राहत होतो कोकणामध्ये. तर आमच्या वाडीमध्ये एक असं घर होतं. ते असं एक साईडला होतं. ओके. त्या घराकडे पाहिल्यानंतर असं नेहमी वाटत असे की कोणीतरी आपल्याला तिकडे बोलवत आहे. सतत असं वाटायचं की काहीतरी आहे तिथं, त्या घरामध्ये काहीतरी आहे. परंतु त्या घरामध्ये सगळी माणसं राहत होती, आजी आजोबा, त्यांची मुलं वगैरे राहत होते. पण तरी असं का वाटत होतं ते काही कळत नव्हतं. येता जाता त्या घराकडे पाहिल्यानंतर एक दिवस असं झालं, संध्याकाळी आम्ही मुलं विटी दांडू खेळत होतो. विटी दांडू खेळत असताना एका मुलाने विटी मारली, ती जाऊन त्या घराच्या समोरच जाऊन पडली तिकडे. अच्छा. हां. आणि ती विटी आणायला मी गेलो. तुम्ही तेव्हा किती वर्षाचे होते? मी 8 ते 9 वर्षाचा असा ओके. होतो मी. विटी आणायला गेल्यानंतर मी ती जाऊन तिथे विटी उचलणार, हां. इतक्यात माझं लक्ष त्या घराकडे गेलं आणि त्या घराचा दरवाजा उघडा होता. मी असं विटी उचलणार तेवढ्यात लक्ष त्या घराकडे गेल्यानंतर मला असं वेगळं वाटलं, की तिथं काहीतरी आहे, कोणीतरी आहे आणि आपल्याला बोलावत आहे. ओके. असं वाटलं मला. म्हणून मी 2 मिनिटं तिकडे बघतच राहिलो त्या घराकडे आणि ती विटी तशीच तिथे टाकली आणि त्या घराकडे चालायला लागलो. असे काही माझ्यावरती जादू झाल्यासारखं मला बाकीचं काहीच कळत नव्हतं, काय नव्हतं. मी त्या घराकडेच चालायला लागलो हळू-हळू. अच्छा. ते माझ्याबरोबर असणारी मुलं जी होती, ते मला हाका मारायला लागले. ते बोलवायला लागले, "अरे विटी घेऊन ये तू, विटी घेऊन इकडे ये." पण मला काय ऐकायला येत नव्हतं. मी हळू-हळू त्या घराकडे जायला लागलो. त्या घराचं मोठं अंगण होतं आणि मी हळू चालत होतो, त्यामुळे वेळ लागत होता. आणि ते घर असं उंचावर होतं. अशा 3 पायऱ्या होत्या त्या घराला, असं उंच. ओटी आणि नंतर मग आतमध्ये घर. तर मी असा हळू गेलो. पहिली पायरी चढलो. तर मला ते आणखीनच वेगळं वाटायला लागलं. कोणीतरी आपल्याला आतमध्ये बोलवतंय घरामध्ये, कोणीतरी ओके. बोलवतंय. मला आजूबाजूला काही कळत नव्हतं, काही आहे किंवा काही नाही. मला फक्त त्या घराचा दरवाजा दिसत होता आणि तो उघडा होता. मी दुसरी पायरी चढलो. मी तिसरी पण पायरी चढलो आणि ओट्यावरती पाय देऊन त्या घरामध्ये जाणार. अच्छा. इतक्यात कोणीतरी मागून येऊन मला जोरात फटका मारला इथे आणि माझा हात धरला आणि मला ओढत मागे नेलं. ज्या वेळेला मला इथे जोरात मारलं आणि हात धरून मागे ओढलं, त्या टायमाला माझी तंद्री गेली आणि मी भानावर आलो असा, की काय झालं? कोणी मला मारलं? म्हणून मी मागे वळून बघितलं तर ती माझी आई होती. ओके. आणि आईने मला हाताला धरून ओढत नेलं. तुला सांगितलं तिकडे जाऊ नको, कशाला गेला? असं करून मला आई घरी घेऊन गेली. अच्छा. हां. काय झालं होतं, मी त्या मुलांचं ऐकत नव्हतो. मी त्या घराकडे चाललो होतो. त्यातल्याच एका मुलाने जाऊन आईला सांगितलं. आता आईला माहिती होतं त्या घराबद्दल. त्यामुळं आई धावत आली आणि मी त्या घरामध्ये पाय टाकणार त्याच्या आधी मला मागे ओढलं आणि घेऊन गेली. इथपर्यंत माझ्या बाबतीत झालं आणि त्यानंतर मला कळलं त्या घराबद्दल. त्या घराची स्टोरी अशी होती, की त्या घरामध्ये आजोबा होते. ओके. आणि त्यांचे एक भाऊ पण होते. पण भाऊ तरुण असताना लग्न वगैरे काही झालं नव्हतं आणि त्यावेळेला ते भाऊ वारले.
भाऊ वारल्यानंतर त्यांच्या ह्या मोठ्या भावानी म्हणजे जे आजोबा होते त्या घरात आता राहत होते. त्यांनी स्मशानामध्ये जाऊन रात्री स्मशानामध्ये त्यांना गावी त्यांना पुरलं होतं स्मशानामध्ये. ओके. जाळलेलं नव्हतं, पुरलं होतं. तर रात्री स्मशानामध्ये जाऊन त्यांचा हा एवढा हात तोडून घरी आणला होता. हो. हां, आणि तो एवढा पंजा इथून एवढा हात हां. त्यांनी घरी आणून आपली चूल असते ना गावी, हो, हो. ती गावची चूल कशी असते? मातीची असते. मातीची असते आणि मागे थोडा गॅप असतो हं, हं. भांडी वगैरे ठेवण्यासाठी. तर त्या चुलीच्या मागच्या बाजूला जी जागा होती ना, त्या जागेच्या तिथं त्यांनी तो हात पुरला होता. अच्छा. हां, आणि घरातच पुरला? घरामध्येच. ओके. आणि त्याच्याद्वारे ते काळी जादू करत असत. म्हणजे जर समजा कोणी मी नडलो, हं, हं, हं. मग माझ्यावर सोडायचे ते. मग याला बघून घे. मग त्या माणसाला फार हैराण करून सोडायचे. उलट्या, जुलाब, बिछाण्यावर पडेपर्यंत त्याची हालत बेकार. मग तो माणूस दुसरीकडे कुठे बघणार वगैरे आणि त्याप्रमाणे तो बरा होत असे. अशा प्रकारे जादू करायचं. कोणी त्यांना नडायचं नाही, कोणी उलट बोलायचं नाही किंवा काही नाही. हं, हं. असा तो प्रकार होता. किंवा एखाद्याच्या घरी असं अन्नधान्य भरपूर असेल, हं, हं. तर ते त्यांना बघवत नव्हतं. ओके. मग ते त्या काळ्या जादूने ते अन्नधान्य तिथून गायब करायचे आणि आपल्या घरी आणून ठेवायचे. अच्छा. असा प्रकार ते करायचे नेहमी सतत. म्हणजे ते भावाला स्वतःच्या अपॉइंट करायचे आत्म्याला हां. थोडक्यात ते सांगायचं. भावाचा जो हात हां, आणला हां. होता ना, त्याच्याद्वारे ते काली जादू करायचे. म्हणजे एक ओके. प्रकारे भावालाच पाठवायचे, की जा आणि तू असं-असं कर. या माणसाला त्रास दे किंवा याच्या घरातल्या काही वस्तू उचलून आण किंवा काय हे कर. अशा प्रकारे म्हणजे त्यांना कोणी नडायचं नाही, त्यांच्याबरोबर भांडायचं नाही किंवा काही नाही, असं. त्याच्यामुळे काय आलं होतं, ते प्रत्येकाला त्रास देत गेल्यामुळे नंतर मग बाहेर बघतातच ना हं, हं, लोकं, हं. काय झालं, कशामुळे. पूर्वी कसं असायचं, डॉक्टर कमी पण पहिले मांत्रिकाकडे जायचे लोक. बरोबर. त्यांच्याकडून उपचार जास्त प्रमाणात करून घ्यायचे, की बाबा आपल्याला काय झपाटलंय का किंवा काय झालं किंवा काय. हं. तर त्यामुळे लोकांना, गावच्या लोकांना कळायला लागलं होतं, की बाबा असा-असा माणूस आहे आणि तो आपल्यावर करतो. आणि त्यांचं ते घर होतं ना, त्याचं एक साईडला होतं. अच्छा. हां, एक बाजूला घर होतं, पुढे आणि बाकीची पुढे अशी घरं होती. हं, हं. त्यामुळे त्या घराजवळ तुम्ही गेलात ना, तर तुम्ही तुम्ही जरी गेलात ना, तरी तुम्हाला सुद्धा जाणवलं असतं, की इथे काहीतरी आहे. असं बाहेर घराच्या भोवती असे एक वलय कसं असतं, हां, हां. अशा प्रकारचं, तसं ते तिथं एक भीतीदायक असं जाणवायचं, की ह्या घरामध्ये काहीतरी आहे म्हणून. अच्छा. अशा प्रकारे तो माणूस सतत लोकांना त्रास द्यायचा. तर त्यावेळेला मी आईमुळे ते सुटलो होतो, वाचलो होतो. हं, हं. पण पुढे जाऊन काय झालं, ते आजोबा त्यांच्या वयानुसार जोपर्यंत होते तोपर्यंत सगळं काय हे काळी जादू वगैरे ते करतच होते सतत. हं. दुसऱ्यांना त्रास देणं त्यांचं चालू होतं. त्यामुळं वाडीतले कोणी त्यांच्याकडे घरी जात नव्हते, येत नव्हते, त्यांच्याबरोबर बोलत नव्हते, काही नव्हते. हं, हं. पण पुढे-पुढे काय झालं, ते आजोबा म्हातारे झाले हं. वयानुसार आणि त्यांना मुलं पण होती. 6 मुलं होती त्यांची. ओके. हां. ती त्यांच्याबरोबर शेतीवाडी सगळं काय करायचे. पण ह्या आजोबांनी काय केलं होतं, स्वतः ते काळी जादू करायचे. हं, त्यांनी हं. घरातल्या कोणाला सांगितलेलं नव्हतं. अच्छा, कोणाला माहितीच नाही का? कोणाला नाही माहिती. ओके. फक्त त्यांच्या बायकोला आणि त्यांनाच माहिती होतं ते. बाकी मुलांना वगैरे सांगितलं नव्हतं. त्यामुळे पुढे ते आजोबा वारले. आता ते वारल्यानंतर प्रॉब्लेम झाला मग. तो असा झाला, ते कसं असतं, ही काळी जादू आपण जे करतो ना, हं, हं. जो माणूस करत असतो, ज्याने ते आणलेलं असतं, त्याला सगळं माहिती असतं आणि बरोबर. त्या काळ्या जादूला आपल्याला खाद्य पुरवावं लागतं. हं, हं. तेव्हा ते काम करत असतं. पण जर आपण त्याला खाद्य नाही पुरवलं, मग ते आपल्यावर उलटं फिरतं. बरोबर. आणि तोच प्रकार तिथे झाला. ते आजोबा वारले आणि मग त्या मुलांना काहीच माहिती नाही, काय करायचं आणि काही नाही. हं, हं. मग ते उलटे फिरले. उलटे असे फिरले, की काही महिन्यामध्येच त्यांचा मोठा मुलगा रक्ताच्या उलट्या होऊन खलास हो. झाला. ओके. पुन्हा त्याच्या मागोमाग
काही महिन्यामध्ये दुसरा मुलगा, तो पण असाच अचानक शेतावरती काम करायला गेला होता आणि त्याच्या फक्त ह्या इथे अंगठ्याला असं ठेच लागते म्हणतो ना आपण, दगड लागला, तो शेतात पडला, तो तिथेच जाग्यावरती खलास झाला. त्यानंतर तिसरा मुलगा असा रात्री 1-1:30 वाजता अटॅक येऊन जोरात ओरडला, छाती जोरात धरून, माझ्या छातीवर कोणीतरी बसलंय, आणि असं ओरडून तिथेच खलास झाला. असे करून करून एक एक मुलं, एका मुलाने तर तिथेच गळफास लावून घेतला. अच्छा. आणि असं सगळं ते एक एक करून त्यांची सगळी मुलं मेली आणि पुढे जाऊन ते घरच पूर्ण कोसळलं. बापरे. पूर्ण घरच जमीनदोस्त झालं. आणि अशा प्रकारे त्या काळ्या जादूचा तिथं एंड झाला, म्हणजे समाप्त झालं, म्हणजे शेवट झाला. ओके. अजून पण ती जागा तशीच असते? अजूनही जागा ती तशीच आहे त्या घराची. ते घर असंच पडलेलं तिथं आहे. कोणीही जात नाही त्या घराजवळ किंवा काय नाही. उरलेली त्यांची जे काही होती माणसं, त्यांनी दुसरीकडे मग घर बांधलं, पण ते घर तसंच पडून आहे अजूनही. ओके. आता कोणीही जात नाही. वळूयात आपल्या पुढच्या किस्साकडे. हां, पुढची स्टोरी माझी ही अशीच आहे, त्याच वयातली आहे. 8-9 वर्षाचाच असताना, आणि मी गावीच होतो त्यावेळेची. मी, आई आणि माझा छोटा भाऊ गावी राहत होतो आणि वडील मुंबईला कामाला असायचे. ओके. तर एक दिवस माझे आजोबा आम्हाला भेटायला आले, म्हणजे आईचे वडील. दुपारी त्यांनी जेवण वगैरे केलं आणि थोडा आराम केला. आराम करून ते संध्याकाळी परत आजोळी माझ्या त्यांच्या गावी जायला निघाले. ते गावी त्यांच्या जायला निघाले त्यावेळेला मला काय झालं काय माहिती नाही, पण मी आजोबांना म्हटलं, मी तुमच्याबरोबर येतोच, ओके. मला यायचं आहे तुमच्याबरोबर. मी खूपच हट्ट करायला लागलो. कारण काय होतं की माझं आजोळ जे आहे ना, ते गाव असं टिपिकल म्हणजे खेडेगावासारखं आहे. ओके. आजोळी जाण्या अगोदर नदी लागते, त्या नदीतून होडीने जावं लागतं, आणि पलीकडे गेल्यानंतर मग शेताच्या बांधावरून वाट आहे, पलीकडे असं डोंगर आहे, तिथून 20 मिनिटे पुढे चालत गेल्यानंतर मग आमची ती घरं लागतात. आणि तिथं गेल्यानंतर ज्या आजोळचं घर आहे ते असं डोंगराच्या खाली आहे, त्यामुळे एकदम निसर्ग, सगळीकडे झाडे डोंगर वगैरे, बाजूला असा पाण्याचा झरा वगैरे, त्यामुळे ते मला आजोळ खूप आवडायचं. आणि माझं जे गाव आहे ते बॉम्बे टू गोवा हायवे टच असल्यामुळे एकदम ओपन, झाडं वगैरे आहेत पण काय ती खूप कमी प्रमाणात, आणि डोंगर वगैरे असे बरेच लांब आहेत, त्यामुळे मला माझं आजोळ खूप आवडायचं. त्याच्यासाठी मला झाडे वगैरे निसर्ग खूप आवडतो त्या वेळेपासून. त्यामुळं मी आजोळी जायला खूपच हट्ट केला माझ्या आजोबांकडे. मला आजोबांनी समजावलं की आता संध्याकाळ झाली, आपण जाईपर्यंत रात्रसुद्धा होईल, कारण इथून आपण निघाल्यानंतर पुढे एक गाव लागतो, त्या गावी मला सामान वगैरे घ्यायचं आहे, जे लागणार आहे घरी ते घ्यायचं आहे, आणि तिथून मग पुढे आपल्या गावी जावं लागेल. आणि त्यावेळेला काय होतं, फक्त एस टी असायची, आणि ते पण काही कमी प्रमाणात होत्या एसट्या, असे रिक्षा वगैरे काही नव्हते. जवळजवळ या गोष्टीला आता 45-50 वर्ष होते त्यावेळेची. तर मला आजोबांनी खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण मी हट्टच केला, नाही मला यायचंच, मी हट्टाला पेटलो. शेवटी आजोबा आईला म्हणाले, बाबा त्याला फ्रेश कर, कपडे वगैरे घाल आणि त्याचे कपडे दे, मी घेऊन जातो. आणि मला आजोबा घेऊन निघाले. आता मी आजोळी जाणार म्हणून खूप खुश होतो, एकदम जोशमध्ये आलो, आजोळी जायचं आहे मस्त, आणि त्यांच्याबरोबर निघालो. मला आजोबा म्हणाले चालत जावं लागेल, म्हटलं चालेल, कितीही चालावं लागले चालेल. आम्ही चालत चालत निघालो, पुढच्या गावी गेलो. तिथं आजोबांनी सामान वगैरे घेतलं, थोडं ती पिशवी घेतली, मला घेतलं, पुन्हा आम्ही चालत चालत निघालो हायवेनीच, मेन रोडने, बॉम्बे टू गोवा हायवे. आणि आम्ही त्या नदीपर्यंत गेलो, आजोळच्या आधी नदी सांगितले ना, तिथं गेलो. तिथं जाईपर्यंत अंधार झाला. अंधार झाला तर आजोबांनी बघितलं की होडी, कारण होडीने जावं लागतं, आपल्याकडे कोकणामध्ये होडीच बोलतात ना नदीतून, ते होडी. तर ती होडी पलीकडच्या तीरावर होती. ओके. हां, अलीकडे नव्हती.
आणि त्या होडीमध्ये त्यांना एक माणूस दिसला बसलेला, म्हणजे होडी चालवणारा आजोबांना. आता आजोबा ओळखत होते त्या गावचे म्हटल्यानंतर त्यांच्या गावचे ओळखीचे होते. आजोबांनी इकडून त्याला आवाज दिला आणि होडी घेऊन ये म्हणाले. अच्छा. तर त्या माणसाने तिकडून आवाज देऊन सांगितलं, हा आलो 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 म्हणून. आणि तो होडी घेऊन आला. होडी घेऊन आला तर मी जोशमध्ये खुश. होडी आल्याबरोबर ती पायरीच्या इथे उभी राहते नाही राहते, तर मी होडीमध्ये उडी मारली. पण मी होडीमध्ये उडी मारताना आजोबांनी माझ्या खांद्यावरती हात ठेवला. अच्छा. आणि थांब जरा म्हणाले. पण मी काय ऐकलं नाही, उडी मारली. उडी मारल्याबरोबर होडी चालू झाली. त्यावेळेला काय असं इंजिन वगैरे नसायचं, वलेच मारावे लागायचे. होडी चालू झाली. तर माझ्या आजोबांनी पण होडीमध्ये उडी मारली. आता जो तिकडून होडी घेऊन आला होता तो त्या होडीच्या त्या किनारी बसला होता आणि आजोबा ह्या साईडला बसले, कारण आजोबांना पण चालवता येत होती होडी. आणि मी मध्यभागी बसलो आणि माझं लक्ष त्या जो घेऊन आला होता ना त्याच्याकडे होतं. माझं चेहरा मी त्याच्याकडे बघत होतो. आणि होडी चालू झाली. होडी चालू झाली हळूहळू हळूहळू हळू. पण होडी मध्यभागी आली आणि त्या माणसाने होडी थांबवली तिथं. तर माझ्या आजोबांनी विचारलं, तू होडी का थांबवली इथं मध्ये? तर तो म्हणाला, मला तंबाखू दे. ओके. तर माझे आजोबा असे होते की ते पूर्णपणे निर्व्यसनी होते, एकदम मायाळू दयाळू असे होते. कोणावर ओरडणारे नव्हते, काय नव्हते. माझे तर खूप लाड करायचे असे होते ते, एकदम शांत स्वभावाचे. तर आजोबा म्हणाले, बाबा मी तंबाखू काय खात नाही, मग बिडी दे. मी बिडी तंबाखू सिगारेट काही खात नाही, ओढत नाही, काय नाही, त्यामुळे मी काही तुला देऊ शकत नाही, तू होडी घेऊन चल. ओके. असं आजोबा त्याला शांतपणे म्हणाले. पण नाही ना, तो तिथं चिडला, एकदम चिडला आणि एवढा जोर जोरात तो हसायला लागला. एवढा जोर जोरात विचित्र हसायला लागला होडीमध्ये की त्याचं ते रूप बघूनच म्हणजे त्याच्यामध्ये चेंज काय नाही, पण तो इतका विचित्र हसत होता, इतका विचित्र हसत होता की त्याचं ते हसणं बघूनच घाबरलो मी. आणि नदीच्या मध्ये आजूबाजूला शांत आणि रात्र झाली होती, अंधार झाला होता. आणि त्या अशा अंधारामध्ये त्याचं ते हसणं एवढं विचित्र वाटत होतं, एखाद्या भूतासारखं वगैरे असं ते विचित्र वाटत होतं. ते बघून मी घाबरलो आणि रडायला लागलो. ओके. म्हणजे असं काय झालं म्हणून, हा असं का करतो माणूस म्हणून. तर आजोबा तिथून उठले जाग्यावरून आणि परत त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. घाबरू नकोस, रडू नको. त्यावेळेला मला थोडंसं वेगळं वाटलं की आजोबा माझे असे नॉर्मल एकदम शांत, पण खांद्यावर तेव्हा त्यांनी जेव्हा मला हात ठेवला ना त्या टायमाला ते थोडे वेगळे वाटले मला. आणि त्यांच्या आवाजामध्ये पण थोडा जडपणा आला होता. आणि ते डायरेक्ट गेले त्या माणसाकडे. अच्छा. गेले आणि त्यांनी त्याच्या हात इथे डोक्यावरती हात ठेवला सरळ. ओके. इथे हात ठेवला. हात ठेवल्याबरोबर तो तडफडायला लागला, सोड मला, सोड मला, सोड म्हणून. अजिबात सोडणार नाही, होडी व्यवस्थित चालवायची आणि पलीकडे नेऊन आम्हाला सोडायचं. तो तडफडायला लागला, ओरडायला लागला, तसंच जोर जोरात हसायला लागला. पण आजोबांनी हात त्याच्या डोक्यावरचा काढला नाही. शेवटपर्यंत आम्हाला तिथं जोपर्यंत तू सोडत नाही तोपर्यंत मी हात काढणार नाही म्हणाले. मला ते सगळं बघायला वेगळंच होतं ना की आजोबा त्याच्या डोक्यावर हात ठेवतायत, हा एकदम तडफडायला लागला आणि त्याचं हसणं वगैरे नंतर बंद झालं आणि तो शांत झाला. आणि त्यांनी परत होडी चालू केली आणि पलीकडे तीरावर नेली ती पायऱ्यांपर्यंत. तिथं गेल्याबरोबर आजोबांनी मला सांगितलं, पटकन पायऱ्यांवरती उडी मार, बाहेर पड. मी लगेच होडीतून बाहेर पडलो. आजोबा पण लगेच पटकन होडीतून बाहेर पडले. आणि तिथून
आम्हाला घरापर्यंत जायला 15 ते 20 मिनिटे चालत जायला लागणार होते. घर जरा लांब होते आणि शेताच्या बांधावरून तो रोड होता. पलीकडे असा डोंगर जंगल होतं आणि इकडे नदी आणि तिथून जायचं होतं. आजोबांनी मला सांगितलं, घाबरायचं नाही, मी तुझ्या आहे. पाठीमागे कोणी ओरडलं, कोणी ओढलं किंवा काही केलं, मागे वळून बघायचं नाही बिलकुल. तू पुढेच चालत राहायचं. आणि त्यांनी एक खांद्यावर हात ठेवला असा आणि त्यांच्या हातात पिशवी होती. चल म्हणाले. आता बांधावरून जाताना मागे हा ओरडत होता, ओरडण्याचा मला आवाज येत होता. त्यांनी मागून अशी रेती मारत होता फेकून, ते आम्हाला लागत होती. तर किंचाळत होता. तर आता मी लहानच मुलगा ना, मला एवढं कुठे काय कळतंय, पण मी बघण्याचा प्रयत्न केला तर आजोबा ओरडायचे. आजोबा ओरडत होते? हा, आजोबा मला ओरडत होते की मागे फिरू नको, मागे बघू नको, पुढे चालतच राहा, असे मला ओरडले. मग आम्ही पुढे चालत राहिलो. पण काय व्हायचं माहितीये, असं वाटायचं की कोणीतरी आम्हाला मागे खेचतंय, कोणीतरी खेचत आहे मागे. तरी पण आम्ही पुढे चालत होतो आणि मागून आमच्या रेतीचा मारा असा पाठीमागून सतत ते लागत होता आम्हाला. असं चालत आम्ही पुढे जात राहिलो आणि घरं दिसली आम्हाला. घराच्या अलीकडे मोठं तलाव आहे. त्या तलावापर्यंत गेलो आम्ही आणि तिथं गेल्यानंतर तो आणखीन जोरात किंचाळला. हा जो होता आमच्या बरोबर होडीमध्ये ना, तो जोरात किंचाळला आणि म्हणाला, जा, सुटलात तुम्ही, वाचलात. त्याची हद्द संपली, वाचलात. काय होतं, माझे आजोबा जे होते ना, त्यांच्या अंगामध्ये देवीचे वारे यायचे. आणि त्या देवीचे वारे यायचे ना, त्याच्यामुळे माझ्या आजोबांनी त्यावेळेला त्यांच्या आलं होतं, अंग जड झालं होतं त्यांचं. आणि म्हणून त्यांनी पहिल्यांदाच ती होडी इकडे आल्यानंतर माझ्या खांद्यावर हात ठेवून मला थांबायला सांगितलं होतं. पण मी जोशमध्ये मी मारली होती उडी. आता मी उडी मारली, होडी चालू झाली, त्याच्यामुळे आजोबांना यावं लागलं होडीमध्ये. आणि पुढे जो प्रकार झाला नदीमध्ये, आणि तिथे जाऊन त्याच्या जे डोक्यावरती हात ठेवला होता, त्या आजोबांनी जाऊन हात ठेवला होता, तो एक प्रकारे म्हणजे देवीचेच वारे असल्यामुळे त्या समोरच्या व्यक्तीला गप्प बसावं लागलं. तो किती किंचाळत होता, ओरडत होता किंवा काय, तरी तो पुढे जाऊन शांत झाला आणि त्यांनी आम्हाला पलीकडे नेलं होतं. पण उतरल्यानंतर पुन्हा तो जोरात आला, कारण हात त्याच्या डोक्यावरचा निघाला होता ना. मग आम्ही घरी गेलो. आमची माझी आजी वाटच बघत होती. तिला माहिती नव्हतं मी येणार म्हणून. तोपर्यंत रात्र झाली होती. पण मी आजीला समोर बघितल्यानंतर मी घाबरलो होतो. मी जाऊन आजीला घट्ट मिठी मारली आणि आजोबा जाऊन असे ओट्यावरती शांत बसले होते. ते काय कोणाशी बोलत नव्हते, काय नव्हते, एकदम शांत बसले होते. त्यांचं अंग थोडं जड झालं होतं, अंगात हे झालं होतं. आजीनी आजोबांकडे बघितल्यानंतर आजीला तर माहिती होतं ना, आजीच्या लक्षात आलं काहीतरी प्रॉब्लेम झालाय. आणि मी रडत जाऊन मिठी मारली होती. आणि आजोबा काय मला ओरडण्यासारखे नव्हते स्वभावाचे, चांगले स्वभावाचे होते. त्यामुळे हे तर काय ओरडले नसतील, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. तर मग आजी थोडा वेळ थांबली, मला आतमध्ये घेऊन गेली. नंतर मग काही वेळ गेल्यानंतर मग आजीनी पूर्वी काय थोडंसं काहीतरी करायचे ते लोक, अंगावरून काढायचे वगैरे, तसं काय माझ्या पण काढलं आणि पण केलं. पण ते आजोबांनी थांबवलं, जरा थांब, आत्ताच काही करू नको, जरा थांब, थोडं काढायची घाई करू नको. आणि थोडा वेळ थांबवल्यानंतर मग आजोबा थोडे शांत झाले आणि मग आजोबांनी सांगितलं की असं झालेलं आहे. तर आपल्याला पूर्ण उतारा म्हणजे ते सगळं असतं, नारळ, अंड, एक चिंदी किंवा आपलं हे तेव्हा काय कापूस वगैरे एवढं काय नाही, चिंदी असायची कपड्याची वगैरे, ती जाळून आणि त्याच्यावर आबीर गुलाल वगैरे, ते तांदूळ वगैरे असं काय ठेवून तो पूर्ण हे काढला माझ्यावरून.
आणि ते नेऊन त्या तलावाच्या इथे जिथे तो शेवटपर्यंत आला होता ना ओरडला, तिथे नेऊन ठेवलं. ओके. त्यानंतर मग आजोबांचं पण अंग सुटलं ते, आणि मला पण बरं वाटलं. पण त्या रात्री काय मी झोपलो नाही. मला सतत तो त्याचा हसण्याचा चेहरा विचित्र हसत होता ना तो, जोरात. ते मला सतत दिसत होतं आणि मी झोपेतून ओरडत उठत होतो. मग रात्रभर माझे आजोबा बसले होते, झोपले नाही. रात्रभर माझ्या शेजारी आजोबा बसले होते की बाबा हा उठून घाबरून पळू नये, कुठे बाहेर जाऊ नये वगैरे म्हणून. रात्र संपली, दुसरा दिवस उजाडला. दुसरा दिवस झाल्यानंतर मग मी आजोबांना म्हटलं, आजोबा मी इथं राहत नाही, मला माझ्या गावी नेऊन सोडा, माझ्या घरी नेऊन सोडा. तर आजोबा म्हणाले, बघ आता तू इथे राहायला आलास ना, 2-4 दिवस तू राह इथे, नंतर मी तुला नेऊन सोडतो. मी म्हटलं नाही, मला माझ्या गावी नेऊन सोडा. पण त्या दिवशी आजोबा म्हणाले, आजचा दिवस राह तू इथे, आज नको जाऊ. बघ तू काल हट्ट केलास, काय झालं, बरोबर, तेव्हा आत्ता हट्ट करू नको, आपण उद्या जाऊ. ओके. आता त्यांनाच माहिती त्या दिवशी काय प्रॉब्लेम आहे किंवा काय कोणता दिवस असेल की या दिवशी जाऊ नये, कारण काल हा प्रकार झाला होता म्हणून. मग मी पण बोललो, नाही बरोबर आहे, आपण काल हट्ट केला होता आणि हा एवढं सगळं घडलं, आजचा दिवस आपण राहूया. आणि मग दुसऱ्या दिवशी मला आजोबा सकाळीच घेऊन निघाले. ते म्हणाले आपण लवकरच सकाळी निघू, त्यावेळेला माणसं पण असतात आणि सकाळी सकाळी गेलो तर चालायला वगैरे बरं पडेल, उन्हातून चालायला तुला त्रास होईल, कारण चालतच जावं लागायचं. मला मग सकाळी घेऊन ते निघाले. आम्ही त्या ठिकाणी नदीच्या इथं गेल्यानंतर पुन्हा मला ते सगळं आठवलं. मला त्या ठिकाणी भीती वाटायला लागली. त्या होडीमध्ये बसायला सुद्धा मला भीती वाटायला लागली, बसू की नको. आजोबा म्हणाले, काय घाबरू नकोस, बस, काही होणार नाही. बसलो मी, आजोबांच्याच मांडीवर जाऊन गप्प बसलो. काही नाही, त्यावेळेला काही नव्हतं. आम्ही गेलो पलीकडे आणि मग घरी गेलो चालत चालत. पुन्हा दुपारी जेवण वगैरे झालं, आजोबा पुन्हा आराम केला आजोबांनी, आणि संध्याकाळी जायला निघाले. संध्याकाळी जायला निघाल्यानंतर मग मला ते परत सगळं आठवलं. मी पुन्हा आजोबांना अक्षरशः धरलं, आजोबा तुम्ही जायचं नाही, तुम्ही संध्याकाळी जायचं नाही, तुम्ही इथेच राहायचं. मी येताना आजीला सांगितलंय संध्याकाळ झाली तर मी आजोबांना पाठवणार नाही. अरे आजोबा म्हणाले, मला काही होणार नाही, मी जाईन. नाही, तुम्ही जायचं नाही. मी परत हट्ट केला की तुम्ही जायचंच नाही. मग शेवटी आई म्हणाली की मुलगा एवढा हट्ट करतोय तर तुम्ही पण जाऊ नका, राहा. मग त्या दिवशी ते राहिले आजोबा, आणि अशा प्रकारे ती गोष्ट म्हणजे त्या समाप्त झाली त्या ठिकाणी. ती जी कोण व्यक्ती होती किंवा भूतच म्हणा, हां, ती दिसायला कशी होती? ती नॉर्मल होती. होडीमध्ये जेव्हा ते बसले होते, आले होते ना, तेव्हा ती नॉर्मल होती, एकदम आपल्यासारखी सिंपल. ओके. फक्त होडी मध्ये गेल्यानंतर जे ते हसायला लागले ना, ती व्यक्ती जोर जोरात हसायला लागली ना, त्यावेळेला ती जरासा म्हणजे चेहरा उग्र वगैरे आणि थोडासा डेंजर टाईप वाटला. पण इतका पण नाही की भूताचा कसा असतो किंवा काय, फक्त त्याचं हसणं खूप डेंजर होतं. ओके. हसणं खूप विचित्र होतं. ते हसणं बघूनच भीती वाटत होती, तो हसत होता ते. तर अशा प्रकारे ती होती, आणि त्याने आम्हाला घरी जाईपर्यंत त्रास दिला होता. पण ते भूतच होतं. हां. पुढच्या गोष्टीकडे आपल्या. मी आताच काही दिवसांपूर्वी तुमच्या या व्हिडिओमध्ये आरेमधला किस्सा ऐकला होता. त्याच्यावरून मला माझ्या जीवनामध्ये म्हणजे माझ्या वेळेला घडलेली स्टोरी आठवली. ओके. 92-93 साली मुंबईला बॉम्बस्फोट झाला होता, आणि त्या टायमाला मी दिंडोशी डेपोला BSTमध्ये बस कंडक्टर म्हणून काम करत होतो. अच्छा. माझी दुपारची वेळ होती अशी, आणि मी रात्री 8 वाजता सुटायचो.
आणि जाताना येताना मी दिंडोशी डेपोला म्हणजे दुपारी जायचो बसनी आरे कॉलनीतून ओके. आणि रात्री सुटल्यानंतर परत बसनी यायचो. ते असं माझं जवळजवळ वर्षभर चालू होतं. त्यामुळं आरे कॉलनी पूर्णपणे माहिती पडली होती, म्हणजे ओळखीची झाली होती एक प्रकारे. फक्त तो रोड नेहमीचा येण्याचा जाण्याचा. दुपारी यायचो, रात्री जायचो. आणि आरे कॉलनी मला खूप आवडायची. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मला निसर्ग निसर्ग खूप आवडतो, आवडायचा. झाडं वगैरे हे मला खूप आवडतं पहिल्यापासून, लहानपणापासून. त्यामुळं मला आरे कॉलनी खूप आवडायची. तर आरे कॉलनीबद्दल मला ह्या गोष्टी काहीच माहिती नव्हत्या त्यावेळेला, असं काही आहे वगैरे. त्यावेळेला 92-93ला जो बॉम्बस्फोट झाल्यानंतर सुटल्यावर असं कळलं, की रात्री 12 पासून कर्फ्यू चालू होणार आहे आणि जवळजवळ 4 दिवस तरी तो राहणार आहे. अच्छा. अरे बोललो, आता काय करणार? कारण माझ्याकडे कपडे पण नव्हते. एक खाकी पॅन्ट, खाकी शर्ट आणि एक सिव्हिल शर्ट. आणि डेपोमध्ये झोपावं लागलं असतं जर डेपोमध्ये थांबलो तर. तर डेपोमध्ये जे बाकडे वगैरे जे होते, ते काही लोकं आधीच ज्यांना मुंबईमध्ये राहायला जागा नाही, काय नाही, तर अशी लोकं डेपोमध्ये राहतात. तर त्यांनी ते बाकडे बुक केलेले असायचे आधीच. त्यामुळे बाकड्यांवर पण झोपायला नाही. आपल्याला अशा लादीवर झोपावं लागेल आणि लादीवर झोपणं म्हणजे डेंजर. काय करायचं? अंघोळ पण करू शकत नाही. आणि माझ्याकडे पैसे पण जास्त नव्हते. फक्त ₹100 होते. तर मी विचार केला काय करायचं, काय करायचं? आणि नंतर मग म्हटलं नाही, आपण घरीच जाऊया. अच्छा. घरी पण आई-वडील आहेत, बायको, मुलं वगैरे सगळी वाट बघणार. तेव्हा काय मोबाईल वगैरे नव्हते. तर आपण घरीच जाऊया. मी डेपोच्या बाहेर पडणार इतक्यात 2 बसेस निघून गेल्या. ज्या विक्रोळी किंवा भांडूपकडे जाणाऱ्या ज्या बस होत्या ना, त्या निघून गेल्या. आणि त्यावेळेला मी विक्रोळी कन्नमोहन नगरला राहायला होतो. मग मी डेपोच्या बाहेर असणाऱ्या स्टॉपला जवळजवळ अर्धा तास उभा राहिलो. एकही बस भेटली नाही. काय झालं होतं, रात्री 12 पासून कर्फ्यू असल्यामुळे गेलेल्या बसेस डेपोला येत होत्या, पण डेपोतून बाहेर पडत नव्हत्या ना मग नंतर. त्यामुळे मला घरी जायला बस भेटत नव्हती. मग तिथून मी विचार केला, आता इथे नाही मिळत तर आपण गोरेगाव चेक नाक्याला जाऊया. तिथून बोरवलीवरून येणाऱ्या सरळ त्या तरी भेटणार आपल्याला बसेस. म्हणून मी गोरेगाव चेक नाक्याला गेलो. ओके. तिथे पण जाऊन मी जवळजवळ 8 ते 9:30 पर्यंत उभा राहिलो, बस नाही. अरे आता काय करायचं म्हटलं. आता काय करायचं बोललो. परत डेपोला जर गेलो तर डेपोला गेलो तरी ही अवस्था होणार. आणि घरी सगळे वाट बघत असणार. मग मी विचार केला, आपण चालत जाऊया. एवढा लांब चालत? हां. आपल्याकडे 9:30 ते 10:30, 10:30 ते 11:30 आणि 12 म्हणजे 2.5 तास आहेत. आपण फास्ट चालत जाऊया. त्यावेळेला मी फास्ट चालायचो. तिथं चेक नाक्याच्या सिग्नलला उभा राहून मी विचार केला, इथून सरळ गेलो तर आपण जोगेश्वरी जयकोचपर्यंत जाऊ. जयकोचच्या इथून आपण लेफ्ट मारून हे सिप्स कंपनी आहे, त्या रोडने आपण चालत जाऊ. पण ते खूप लांब पडत होतं. म्हटलं मग आपण आरे कॉलनीतून जाऊ. आरे कॉलनीतून आपण आता वर्षभर सतत येतोय जातोय, आपल्याला रोड माहिती आहे. काही नाही, जातोय आपण. आणि मी आरे कॉलनीमध्ये घुसलो. त्यावेळेला मला कसली भीती नाही, काय नाही. माझं एकच लक्ष, घरी पोचायचं आहे आपल्याला. घरी वाट बघत असतील आणि 12 नंतर जर कर्फ्यू चालू झाला तर आपण अडकणार. 4 दिवस आपण इथे पडून राहणार, आपली हालत बेकार होणार. त्यामुळे मी फास्ट चालायला सुरुवात केली. चालत 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 त्या तलावाजवळ गेलो. तिथे एक तलाव आहे राईट साईडला, पवईकडे येताना राईट साईडला गोरेगाव चेकनं. तिथं गेलो. तिथं मला झुडपामध्ये थोडंसं हालचाल वाटली. पण मी काय एवढं लक्ष दिलं नाही. चला, चालत सुटलो. पुढे चालत गेल्यानंतर एक रोड आरे मिल्क डेअरी आहे ना, तिकडे एक जातो. तिथून मी परत सरळ पुढे चालत सुरुवात केली. तर तिथं गेलो ना, तिथं गेल्यानंतर चालत असताना मला पाठीमागे असं
चप्पलांचा आवाज आला, चप्पलांचा आवाज. ही आपली कोल्हापुरी चप्पल कशी कर्र कर्र आवाज येतो, तसा मला चप्पलांचा आवाज आला. कोणीतरी माझ्या मागे चालतंय म्हणून ओके. असा मला आवाज यायला लागला. म्हटलं, मागे कोण आहे? आता तर आपण आलो, कोणीच दिसलं नाही आपल्याला रोडला आणि मागे कोणी आहे? म्हणून मागे वळून बघितलं तर मला कोणीच दिसेना. पण मला चपल्यांचा आवाज येतोय. मी ओरडलो, कोण आहे? तर मला आवाज आला, अरे मी आहे, कशाला घाबरतो, चल ना तू. ओके. असं मला आवाज आला. बोललो, कोण तुम्ही? कोण आहे? मला दिसत नाही तुम्ही. अरे तुला कसं दिसणार? एवढा अंधार आहे, तूच मला दिसत नाही, तर मी तुला कसा दिसणार? अच्छा. त्यावेळी लाईट्स पण नव्हत्या. नाही, लाईट नव्हते ना तेव्हा. 92-93ची अंधार असायचा. आणि लाईट्स असली एखादी ती आपली ती कुठंतरी लांब असायची ती. तर मग मी चालायला सुरुवात केली. तो म्हणाला, काय घाबरू नको, मी पण तुझ्यासारखाच आहे, चल. अच्छा. मग म्हटलं, इकडे या. मी माझ्या लेफ्ट साईडने चाललो होतो. मला कायम सवय आहे स्वतःची की नेहमी आपल्या लेफ्ट साईडनेच चालायचं, म्हणून रॉंग साईडने जायचं नाही सहसा. तर मी माझ्या लेफ्ट साईडने चाललो होतो. तर मी त्यांना बोललो, इकडे या ना, कोण आहात तुम्ही? ते इकडे या, आपण दोघे संगती जाऊ जोडीनी. तर ते म्हणाल, नाही बाबा, मी राईट साईडला आहे तुझ्या. ओके. हां, मी राईट साईडला आहे. मी जर तुझ्या जोडीला आलो आणि आपण जोडीने चालायला लागलो तर मी रस्त्यावरून चालेन, म्हणजे आपण अर्ध्या रस्त्यातून चालू. आणि एखादी गाडी अचानक आली तर ती उडवेल सुद्धा, आपल्याला ठोकेल, ॲक्सिडंट होईल. कारण ह्या ठिकाणी माझं ॲक्सिडंट झालं होतं. आणि तेव्हापासून मी ह्या बाजूने जातो, म्हणजे समोरून येणाऱ्या गाड्या मला दिसतात. अच्छा. तर मी ह्या बाजूने चालतो, तू ह्या बाजूने चाल. कारण तेव्हा रोड खूप लहान होते, आता थोडेफार वाढवलेत ते, तर तेव्हा लहान होते. एक गाडी पास व्हायची आणि दुसरी मोठ्या मुश्किलने. मग ठीक आहे, मग काय हरकत नाही बोललो, पण आहे कोणीतरी आपल्या बरोबर. मग त्यांनी मला विचारलं, तू का आला एवढ्या रात्री इथं, या रोडला का आलास? तुला काय भीती वाटत नाही काय? तुला कळत नाही? तर मग मी त्यांना सांगितलं की असा असा प्रॉब्लेम झालाय, 12 पासून कर्फ्यू आहे, तुम्हाला काय कळलं नाही काय बोललो. म्हणून मी गाडीच नाही, मला बराच वेळ 1.5 तास झाला गाडी नाहीये, म्हणून मी चालत चालत घरी निघालोय, मला घरी जायचं आहे. अरे पण वेडा आहेस काय? एवढ्या रात्री एवढ्या अंधारातून आणि या जंगलातून चाललायस तू, तुला काय भीती वाटत नाही? इकडे वाघ वगैरे आहेत असे म्हणाले. बोललो, माझ्या काहीच लक्षात नाही ते, मला काही वाटत नाही ते. म्हटलं, मला फक्त घर गाठायचं आहे. हे तुम्ही चालता चालताच बोलताय? चालता चालता बरोबर बोलतोय. मला थोडासा आनंद झाला की चला कोणीतरी आलं. मी त्यांना विचारलं, तुम्ही कसे काय आले हो? मला एवढ्या याच्यात दिसलं नाही कुठे, काय नाही. अरे नाही, मी तिथे मागे उभा होतो, मला पण मरोशी आहे ना तिकडे, तिथपर्यंत जायचं आहे. ओके. आणि मला कोणीतरी साथीदार पाहिजे होता, म्हणून मी वाट बघत होतो. तर तेवढ्यात तू आला, दिसला मला. म्हटलं चला बरं झालं, आपण दोघे जोडीने जाऊ. पण तेवढ्या वेळात अशा अधूनमधून गाडी यायची, कार वगैरे आली ना, तर त्या लाईटमध्ये ना बघितलं ना मी असं उजव्या बाजूला, तर फक्त ते कपडे दिसायचे, सदरावरती व्हाईट, ओके, खाली लेंगा, पण चेहरा दिसत नव्हता. टोपी होती व्हाईट. अच्छा. हां, चेहरा दिसत नव्हता, हात वगैरे पाय काही दिसत नव्हते, फक्त ते. जाऊ दे ना म्हटलं, आहे ना माणूस आपल्याबरोबर बोलायला, बरं झालं, एकटं जाण्यापेक्षा कोणीतरी आहे. आम्ही गप्पा मारत चाललोय. पुढे पुढे गेल्यानंतर मग त्यांनी असंच, हे तंबाखू दे मला तुझ्याकडे असेल तर. अच्छा. तर मी म्हटलं, मी तंबाखू नाही खात. मग बिडी असेल तर दे, सिगारेट असेल तर दे. म्हटलं, बिडी सिगारेट वगैरे मी काहीही करत नाही, मला व्यसन नाही आहे. बोललो, अरे कसला, तू कुठे कामाला आहेस? म्हटलं, BHT मध्ये कंडक्टर. काय म्हणतो, ड्रायव्हर कंडक्टर बिडी सिगारेट ओढणारे असतात, तंबाखू खाणारे असतात, आणि तू काय खात नाही, काय नाही, वेड आहेस? असं मला माझ्यावर चिडला, बडबड करायला लागला. म्हटलं, काय हरकत नाही, रोडला चालायला आपल्याला एक कोणीतरी संगती भेटलेला आहे, चला, ओरडलं तर ओरड, काय हरकत नाही म्हटलं. असं आम्ही गप्पा मारत चाललोय. आणि ते चप्पलचा आवाज आहे ना, चांगला जोरात येत होता, कर कर कर. त्याच्यामुळे आणखी एक झालं
की बोलो कोणी साप बीप किंवा काय कोणी आलं तर त्या आवाजाने तरी पळून जाईल. गप्पा मारत तो रस्ता कधी संपला काही कळलं नाही. हा मस्त वेळ निघून गेला त्या ह्याच्यामध्ये आरे कॉलनीमध्ये. काहीही वाटलं नाही, काही भीती नाही, काय नाही, काही नाही, काय नाही. आणि त्याचं ठिकाण आलं. तुम्हाला माहिती आहे पुढे एक लेफ्ट साईडला फिल्टरपाड्याच्या अलीकडे लेफ्ट साईडला मरोशीकडे एक रोड जातो आणि एक रोड फिल्टरपाडाकडे जातो. लेफ्ट साईडला मोठं गार्डन आहे. त्या गार्डनमध्ये आपल्या मराठी फिल्मचे पिक्चरचे शूटिंग वगैरे पण झालेले आहेत. तर तिथपर्यंत आला. फिल्टरपाड्याच्या अलीकडे तो आला आणि आता म्हणाला माझं ठिकाण आलेलं आहे, आता मी पुढे काही येऊ शकत नाही, तू आता जा. आता इथपर्यंत आला, आता काय पुढे फिल्टरपाडा तिकडे माणसं वगैरे असतातच. म्हटलं ठीक आहे, म्हटलं खूप खूप आभारी, म्हटलं इथपर्यंत मला तुम्ही साथ दिलीत, इथपर्यंत सोडलं, तुमच्यामुळे मी आलो, असं मी बोललो. पण तो काय म्हणा माहिती आहे, तू पुढे जाशील ना तर मागे वळून बघू नको. ओके. मागे वळून बघू नको का म्हणाला. मी म्हटलं का का विचारू नको, मी तुला सांगितलं ना. एकदम आवाजामध्ये खूप जबर हे होतं. हा दरडावूनच सांगायचं मला, ओरडूनच. पण मला त्यावेळेला ते आवडत होतं ओरडून सांगणं वगैरे बोलणं, कारण त्या अशा त्या ह्याच्यामध्ये माहोलमध्ये ते बरं वाटत होतं. तर तुला बोललो ना मागे वळून बघायचं नाही, गप सरळ जायचं. म्हटलं ठीक आहे, मी जातो. मी चालायला सुरुवात केली, थोडं पुढे गेलो, पण माझ्या डोक्यामध्ये फिरायला लागलं की हा माणूस इथपर्यंत मला घेऊन आला, पण इथं आल्यावर असं का बोलला. आणि याच्या आधी सुद्धा मी याला बघत होतो मागे सारखा, तर ह्याचा मला चेहरा दिसत नव्हता, हातपाय काय दिसत नव्हते, फक्त टोपी सदरा लेंगाच दिसत होता. असं काय आहे. म्हटलं बघूया काय होईल ते होईल. आणि मी फिरलो, असं उलटा फिरलो आणि तेव्हा मी बघितलं तर बापरे, त्याचा एक अर्धा भागातून असे ते अर्धा भाग लोंबकळत होता. ते डोळा लोंबकळत होता, हे दात वगैरे असे खाली लोंबकळत होते. म्हणजे त्याला गाडीने उडवलं होतं आणि त्या गाडीचा टायर त्याच्या अर्ध्या ह्याच्यावरून गेला होता आणि ते एक साईड पूर्ण लोंबकळत होती. मला चेहरा दिसला. अच्छा. मी घाबरलो, ओरडलो. तो बोलला मी तुला बोललो होतो ना मागे वळून बघू नको, तू का बघितलंस. मी परत जोरात ओरडत पळतच सुटलो तिथून. जो पळत सुटलो तो डायरेक्ट फिल्टरपाड्यात गाठला. म्हणजे आत्तापर्यंत त्याच्याबरोबर येताना मला काही भीती वाटत नव्हती. तो आहे तो खूप बरं आहे असं वाटत होतं. पण त्यावेळेला मी मागे वळून बघितलं आणि ते बघितलं ना, त्याचा चेहरा मला तेव्हा दिसला आणि तो पाहिल्यानंतर मी इतका घाबरलो, लोंबकळत होतं ते सगळं. तर ओढत ओढत मी पळतच सुटलो, फिल्टरपाड्यामध्ये धावत होतो तिथपर्यंत. पुढे फिल्टरपाड्यामध्ये गेल्यानंतर तिथं मुलं वगैरे मला दिसली, माणसं दिसली, कारण 12ला वेळ होता, कर्फ्यू चालू व्हायला वेळ होता. इथं गेलो मी, थोडा वेळ थांबलो. मागे काय बघायची माझी हिंमत नाही झाली तेव्हा. मी माझ्या बॅगमध्ये पाणी होतं, पाणी घेतलं, तोंडावरती मारलं, प्यायलो आणि परत चालायला सुरुवात केली. तिथं गेल्यानंतर माझं गुडलक असं झालं की फिल्टरपाड्यातून आमची एक बस चालायची विक्रोळी डेपोकडे जाणारी. ती बस मला भेटली. ती शेवटची बस होती, नंतर ती बंद होणार होते असं त्या ड्रायव्हर कंडक्टरने सांगितलं, कारण कर्फ्यू चालू होईल म्हणून. तर ती मला बस मिळाली. देवाचे आभार मानले आणि त्या बसमध्ये चढलो आणि मी विक्रोळी स्टेशनला LBS रोडला विक्रोळी वेस्टला येऊन उतरलो आणि तिथून मग परत पुढे चालत चालत मी माझ्या घरी कन्नमोहन नगरला गेलो. तिथून पुन्हा मला अर्धा तास लागला. पण तेव्हा मी चालत असताना आहे ना, मनामध्ये सारखी धाकधुकी, भीती निर्माण झाली होती. बसमध्ये जरा काय वाटलं नाही, पण तेव्हा मी चालत असताना माझ्या मनामध्ये भीती निर्माण झाली होती, घाबरलो होतो. मग मी घरी गेलो
बरोबर 11:45 झाले होते घरी गेलो. अच्छा. हां. आणि घरी गेल्यानंतर मी घाबरलोच होतो, एकदम घामाघूम झालो होतो. वडील वगैरे ओरडले मला, "तू कशाला आला चालत वगैरे एवढ्या लांब? डेपोतच कारण वडील बेएसटीमध्येच होते, त्यांना माहिती होतं ना ते. तू डेपोतच थांबायचं होतं, का आलास?" नाही म्हटलं, 4 दिवस डेपोत राहावं लागेल म्हणून मी आलो. मी थोडा वेळ तसाच बसून राहिलो, शांत बसून राहिलो. त्यांना काही सांगितलं नाही असं हे काय झालेलं आहे किंवा काय. शांत बसून राहिलो आणि पहिले म्हटलं मला जरा अंघोळी वगैरे घेऊ द्या, फ्रेश होऊ द्या. मी अंघोळी वगैरे करून आलो, फ्रेश झाल्यानंतर मग पूर्णपणे बरं वाटलं मला. जेवण वगैरे केलं, झोपलो मी. नंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यानंतर मग मी सगळ्यांना सांगितलं, की असं-असं झालं माझ्या बाबतीत येताना. सांगण्याचं तात्पर्य असं, की काही भूतं आहेत ना, ते आपल्याला मदतसुद्धा करतात अशा प्रकारे. आणि माझ्या त्यावेळेला जे आलेलं होतं, तर ते मला मदत करून गेलं. मला त्यांनी तिथून तिथपर्यंत सोडलं. माझं संगती राहिलं ते. तर अशा प्रकारचे पण असतात. आतापर्यंत आपण आरे कॉलनीच्या ज्या काही स्टोरी ऐकलेल्या आहेत, बरोबर. वाचलेल्या आहेत, त्या अतिशय भयानक आहेत. तिथं जे भूतं वगैरे जे आहेत, ते त्रास देणारे आहेत. पण मला त्याच आरे कॉलनीमध्ये जे भूत भेटलं होतं, ते त्यांनी मला मदत केली. मदत करणारं होतं. त्यांनी पूर्ण आरे कॉलनीचा रस्ता मला पूर्ण त्यांनी दिशा दाखवली आणि माझ्याबरोबर राहून शेवटपर्यंत मला पोहोचवलं. असे हे स्टोरी होती. तर मला तुम्हाला हेही सांगायचं आहे, की जसं सरांनी सांगितलं, की ते BSTमध्ये कामाला होते, तेव्हा तुमचा आरेमधला जो किस्सा आहे, तसाच एक ईस्टर्न एक्सप्रेस हायवेमधला किस्सा आहे, जो विक्रोळी इथे घडला होता. जर तो तुम्हाला पाहायचा असेल, तुम्हाला इकडे एक एपिसोडची लिंक दिसत असेल, तर तुम्ही तो आवर्जून बघावा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा, की तुम्हाला तो किस्सा कसा वाटला. आणि जर तुम्हाला सुद्धा आपल्या शोवरती यायचं असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला Google फॉर्मची लिंक मिळेल. तुम्हाला जाऊन तो फॉर्म भरायचा, जेणेकरून आम्ही तुम्हाला संपर्क करू आणि तुम्हाला आपल्या शोवरती येऊन तुमच्या ज्या काही गोष्टी असतील, त्या मांडायला मिळतील. धन्यवाद.